मला आवडले एक चांदणी, स्वयंपूर्ण, स्वतःच्या तेजानं चमचमणारी माझी इच्छा, तिचा आहे मला अभिमान. आमच्या 2 मुली, उर्मी आणि इच्छा, त्यांचा आम्हाला आहे अभिमान. माझी बहीण इच्छा, तिच्या शिक्षणाचा मला आहे अभिमान. माझी गुणी विद्यार्थिनी इच्छा, तिचा आहे मला अभिमान. म्हणजे आईने सांगितलं तसं जाऊया इच्छाला बघायला आपण. तुला शिकायचंय ना, शिक. पण एक अट आहे, ह्या वर्षी तू काहीही करून 12वी पास केलं पाहिजेस. अगं माझ्या आई बाबांनी तुम्हाला येत्या सोमवारी आमच्याकडे बोलवलेलं आहे. खरंच? अरे काही झालं तरी एक डॉक्टर आहे ती. तू 9वी पास म्हणून आई बाबांना दाखवणारच तिला. तू तिला किंवा आई बाबांना नाही, तू स्वतःला फसवतोयस. तुझ्या करिअरचा तसा काही प्रॉब्लेम नाहीये, पण माझ्या आई वडिलांना तुझ्या करिअरचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तू मला माझी बायको म्हणून हवी आहेस, पण तुझं हे करिअर माझे आई वडील ऍक्सेप्ट करणार नाहीत. म्हणून मी करिअर सोडायचं? हो. आता आपल्या लग्नाचा निर्णय हा फक्त माझ्या आई बाबांच्या हातात आहे, बास. बघ, मला सांगायचं होतं ते मी तुला सांगितलं आहे. आता सगळा निर्णय तुझ्या हातात. सत्या, कुठे हरवला होतास? माझ्याशी बोलणार होतास ना काहीतरी? हो. नाही नाही. अरे आपल्या लग्नाविषयी काहीतरी बोलणार होतास माझ्याशी. हो, ते मी बघतो ना. आई बाबांशी बोलतो मी माझ्या. तू निघ आता. तुझे आई बाबा वाट बघत असतील ना. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. भेटूया. गुड नाईट. बाय. किती शिकले किती ती? इच्छा 9वी नापास आहे. पण इच्छाचं काय मत आहे यावर? अजून आमचं बोलणं काही झालेलं नाही, पण तिलाही तेच सांगावं लागेल. दुसरा पर्याय नाहीये मॅडम. मला नाही वाटत ती मान्य करेल. अरे काही झालं तरी एक डॉक्टर आहे ती. तू तिला किंवा आई बाबांना नाही, तू स्वतःला फसवतोयस. दादा प्लीज प्लीज तिला खरं काय ते सांग. अगं चुली पुढं काय? बस तिकडे. उशीर झाला का आज तुला? आई तुला माहितीये, आज मी एक खूप मोठं ऑपरेशन करायला डॉक्टरांना मदत केली आहे. खूप मोठे आणि अवघड निर्णय घ्यायला लागतात अशा ऑपरेशन्स मध्ये. आता आयुष्याचे बाकीचे निर्णय बी व्यवस्थित घे म्हणजे झालं. आई ये बघ बाई माणसाला काही संसार चुकलेला नाही. भले तू डॉक्टर की करू नको, पर एकदा नवऱ्याच्या घरी गेलीस का बाईचं कर्तृत्व चुलीत. हे बघ माझं कर्तृत्व. ह्यो कसला कागद? सर्टिफिकेट आहे. काय म्हणजे चांगलं काम केल्याचं प्रमाणपत्र. असं वय? बघ ना. पर मला आता एकच प्रमाणपत्र बघायचंय, तुझ्या लग्नाचं. हे बघ सत्या, झाली एवढी मस्करी माझ्या पुरे झाली आता. अरे काहीतरी सिरियसली विचार करणारच की नाही लग्नाबद्दल. हे बघ, तू म्हणतोस की त्यांची परिस्थिती एवढी चांगली नाहीये, आणि शिवाय 2 मुली आहेत त्यांना. बाबा, त्याने फरक काय पडणार आहे मला सांगा. हे बघ, अब्रू घराणं असले डायलॉग काय मी मारणार नाहीये. अरे पण जरा प्रॅक्टिकली विचार कर. आता मी प्रॅक्टिकली विचार करू म्हणजे नेमकं काय करू? हे बघ, लग्न म्हणजे काय साधी सुधी गोष्ट नाहीये. त्यांची काही माणसं असणार आहेत, आपली 1000 माणसं होतील, आणि एवढा झेपणार का खर्च त्यांना? पण मी म्हणतो एवढा सगळा खर्च करण्याची काय गरज आहे?
साधेपणानं लग्न करू ना. लोक तोंडात शेण घालतील आपल्या. अरे एकुलता एक चिरंजीवणी असं दळभद्रासारखं लग्न करायचं? समजावा चिरंजीवणा तुम्ही तरी. अरे जरा ऐक की त्यांचं. म्हणजे मी लग्न करायचं नाही. हे बघ, माझं तसं काही म्हणणं नाहीये आणि एवढं टोकाला जायची काहीच गरज नाही. पण तुमच्या म्हणण्याचा अर्थ तोच होतो बाबा. हे बघ सत्य, माझं म्हणणं एवढंच आहे की आपण एकदा तरी त्यांच्या घरी जाऊन आलं पाहिजे. मग जाऊया ना. एकदा लग्न होऊ दे, मग उभ्या आयुष्यात ये जा करायचीच आहे. हे बघ, लग्नाच्या आधी घरी जाणं मला जास्त गरजेचं वाटतं. अहो पण का? अरे पण जरा ऐकून तरी घे ना त्यांचं. बाकी कशाची अपेक्षा सोडलीच आहे आम्ही, पण किमान संस्कार तरी नको बघायला? बाबा, मुलगी मी निवडली. थोडा तरी विश्वास ठेवा माझ्यावर. आता तुम्ही तरी काहीतरी सांगा चिरंजीवाना. अहो तुम्ही पण काय इतकं ताणताय? आता येणारच आहेत ना ते, बोलूत त्यांच्याशी आपण. आता तुम्ही पण. अहो अजून लग्न व्हायचंय. आता येणार आहेत ना ती मंडळी, बघूत बोलूत आणि मगच काय तो निर्णय घेऊ. मग तर झालं. आता तुम्ही सुद्धा त्याचीच बाजू घेतली म्हटल्यावर आम्ही काय बोलणार दुसरं? पण सत्य एक गोष्ट लक्षात ठेव, आम्हाला जर नाही पटलं ना तर आम्ही हे लग्न होऊ देणार नाही. बाबा, राणी सरकार या, जरा खाली या. काय? एवढा आवाज पडायला काय झालं? मी काय वाघ आहे का लांडगा आहे? प्रेमानं नाही बोलतायत तुला? अच्छा, आता बोलायचंच नाहीये का माझ्याशी? नाही, असं काही नाही. बरं, क्लास झाला? नाही काय? नाही म्हणजे हो, म्हणजे इच्छा येईल ना उद्या, ती घेईल माझा अभ्यास. अच्छा, म्हणजे इच्छेच्या इच्छेवरती तुझा अभ्यास अवलंबून आहे आता? पण तुम्हीच तर म्हणाला होता ना की. मी म्हणालो होतो की तिच्याकडनं मदत घे. ती नसताना अभ्यास नको करू असं नाही म्हणालो मी. शिरतंय का डोक्यात? हो. हो, काय पण आकलन शक्ती आहे. बरं, ठीक आहे, बघत राहू नका. फ्रेश होऊन येतो, तोपर्यंत भरून ठेवा. कसला फॉर्म आहे हा? आपल्याला काही कळतं का यातलं? मग काय करायच्या चौकशा? कसला फॉर्म आहे, काय आहे, कळतं? निमूटपणे फॉर्म भरून ठेवायचा, कळलं? लोनचा फॉर्म? कसला लोन? काम फत्ते. काय सांगतो? येस, मी आई बाबाला फटवलेला आहे. खरं आहे? येस. अरे पण इतक्या लवकर त्यांची मतं कशी बदलली? इच्छा डॉक्टर आहे हे ऍक्सेप्टेबल आहे त्यांना? म्हणजे तू त्यांना खरं सांगितलेलं नाहीयेस? कधीतरी शक्य आहे का ते? मी फक्त त्यांना इच्छाच्या घरच्या परिस्थितीबद्दल सांगितलं, तरी आपले बाबा केवढे उघडले होते माहितीये. आणि इच्छाचं काय? तिलाही सांगितलेलं नाहीयेस तू? नाही अजून. म्हणजे ठरवलं होतं मी की तिला सगळं खरं खरं सांगायचं, पण नाही, हिम्मत नाही करू शकलो. अरे पण दादा,
तू तिच्या जीवनातला एक महत्वाचा भाग हिसकावून घेणार आहेस हे कळतंय का तुला? प्लीज प्लीज अनिता, असं नको ग म्हणूस. ते म्हणतात ना, काहीतरी कमावण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. हो, पण इथे इच्छा सगळं गमावताना दिसते मला. नेमकं काय म्हणायचंय? हे बघ दादा, तुझं प्रेम आहे ना तिच्यावर, मग तिचा आनंद कशात आहे हे कळत नाही का तुला? मला कळत नाही, असं कसं होईल? पण लग्नानंतर होईल सगळं व्यवस्थित. हो हो, मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित करेन. नक्की? नक्की. मग तसं प्रॉमिस कर मला. बाई प्रॉमिस, हा प्रॉमिस. काय किती काळजी करतेस आमची. अरे देवा, तू सासरी गेल्यानंतर आमचं काय होणार? दादा लवकरच ती वेळ येणार आहे. काय? अरे हो, मुलगा खूप छान आहे, एकदम तालेवार घराणं आहे. आता देवाजीने सगळं जमवून आणलं ना म्हणजे झालं. आणणार तो, जमवून आणणार तो माझ्या बाजूने, कारण की मला चिडवलीची परतफेड करता येईल आता. हो 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 बहिणाबाई, लेक लाडकी या घरची होणार सुन. अगं काय ग, कधी? अरे हो सत्या, स्थळ खूप सुंदर आहे, हं? जमलं पाहिजे. ते म्हणतात ना, सून आणावी गरीबा घरची आणि लेक जावी श्रीमंताच्या घरी. हे जर सगळं जुळून आलं ना तर सगळं तसंच होईल बघ. नाही नाही, होईल, तसंच होईल. देवाजी आहे ना आपल्या पाठीशी, सगळं तसं होईल. अरे बाबा, बघता बघता पोरी कशा मोठ्या झाल्या नाही. आता तुझ्याकडे बघता बघता मला तरी कसं कळणार? चल, तुमचं आपलं काहीतरी. नाही खरं यशोदे, काय तुरु तुरु चालणार आहे पुरी. केव्हा त्यांनी भरारी घेतली कळलंच नाही. तू का अशी चिंतेतेस? लग्न कार्यासारखं मोठं कार्य घरात व्हायचं, खर्च कमी येणार आहे बाई. त्या खर्च तर होणारच बघ. नाही म्हणले तरी आपल्याकडचे 100-200 लोक तर नक्कीच होणार. आणि ती लोक म्हणजे तालेवार लोक, त्यांचं बारदानं किती असणार आपल्याला काय माहिती. काय हो, लग्नाचा खर्च पोरीकडच्यानीच करायचा का? म्हणजे ती रीतच आहे. कसं काय जमायचं? का नाही जमणार? अगं साठेबाई स्वतः जाऊन आलाय त्यांच्या घरी, घर पाहून आले आहेत, पोरगा चांगला आहे, मोठं घराणं आहे त्यांचं. हे बघ, असलं स्थळ आपल्या हातनं जाता कामा नाही. अगं आपल्या पोटच्या पोरासाठी आपण थोडी बहुत ओढदान करायची. हे बघा, समधी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग नाही आणता येत माणसाला. एवढे पैसे कसे काय उभे राहायचे म्हणते मी. अगं राहतील उभे, ना केलाय विचार. आता आपली जमीन आहे ना, त्यातले 1-2 गुंठे जमीन आपण विकून टाकू. म्हणजे जमीन विकायची म्हणता? आता काही दुसरा उपाय आहे का? पण हा काही उपाय नाहीये. पोरी, तू आलीस? काय चाललं होतं तुमचं? माझ्या लग्नासाठी जमीन विकणार आहात? नाही तसं नाही, पण काहीतरी पर्याय काढला पाहिजे त्याच्याबद्दल चर्चा चालली होती आमची. बाबा, तुम्ही दुसरं काहीही करा, पण मी तुम्हाला जमीन नाही विकू देणार. अगं पण आता लग्नाचा एवढा खर्च होणार, त्याची व्यवस्था करायला नको का? काहीतरी म्हणजे हे नाही. बाबा, मी तुम्हाला परत एकदा सांगते, मी जमिनीचा तुकडा अजिबात विकू देणार नाही. बाबा, मी लहानपणापासून बघत आली आहे तुमचं किती प्रेम आहे या जमिनीवर. बाबा, म्हातारपणी हीच जमीन तुमच्या उपयोगाला येणार आहे. याच जमिनीवर आम्ही दोघी जणी मोठ्या झालो. काळी आई म्हणता ना तुम्ही तिला. मग मुलीसाठी आईला विकणार? बाबा, होईल सगळं नीट, तुम्ही काळजी करू नका. आई,
काहीतरी व्यवस्था होईल. आई काय ग, बोल ना. अगं घुटमळतेस काय, बोल. आई काल यांनी माझ्याकडून एक फॉर्म भरून घेतला. बर. म्हणजे कुठला तरी कर्जाचा फॉर्म होता तो. बर, बाकी काही बोलला का प्रसाद? नाही, म्हणजे हेच की क्लास का नाही झाला एवढंच. ते एक बाकी बरं झालं. कसंही का होईना शिक्षणाला परवानगी दिली ना त्याने. पण ते फॉर्मचं बघ. हो नाही, म्हणजे तसं काही वेडवाकडं करायचं नाही प्रसाद, पण तुला माहित असलेलं बरं नाही का? मी काय करू आई? थांब, तो आला ना की मीच बोलते त्याच्याशी. उर्मी, जरा मला पाणी देतेस? हो बाबा. काय गे, तुला काही कळत नाही का? सांगितलेलं समजत नाही तुला? आता काय झालं? काय झालं म्हणून काय विचारतेस? आता ती दोघं नवरा बायको आहे, ते काय ते त्यांचं बघून घेतील ना. पण मी म्हणजे हे बघ, पण बिन काय मला सांगू नकोस, समजलं ना? तुला किती वेळा सांगितलंय की त्या दोघांमध्ये तू बोलत जाऊ नकोस म्हणून. तू तुझं स्वतःचं डोकं कशाला चालवतेस? तुम्ही मला बोलवलंत का? हो, प्लीज बस ना. काही महत्वाचं काम होतं का? थोडी चौकशी करायची होती. चौकशी? तर एवढ्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही आमच्यापासून लपवायला लागलात तर चौकशी करणं भाग आहे, नाही का? मी गोष्टी लपवल्या? मी समजले नाही सर. डॉक्टर इच्छा, तुमचं लग्न ठरलं आणि मला कळवलं सुद्धा नाही. हा मला वाटलं. काय ही महत्वाची गोष्ट नाहीये का? महत्वाची तशी चिंतेची. चिंतेची? हो, तुम्ही लग्न करून सासरी जाणार आणि आमच्या हॉस्पिटलचा एक टॅलेंटेड अपकमिंग सर्जन कमी नाही का होणार? हा ही वॉज जस्ट जोकिंग. हे बघ इच्छा, तुझं या हॉस्पिटलशी कायमचं नातं आहे आणि ते पुढेही तसंच राहील. थँक्यू सर. एनिवेज, माझी काही मदत लागली तर मला नक्की सांग. समधी सोंग आणता येतात, पर पैशाचं सोंग नाही आणता येत माणसाला. एवढे पैसे कसे काय उभे राहायचे म्हणते मी. जमीन पडली आपली, विकू त्यातली 2 गुंठे. म्हणजे जमिनी कायचे म्हणतात? अगं पण आता लग्नाचा एवढा खर्च होणार, त्याची व्यवस्था करायला नको का? बाबा, तुम्ही दुसरं काहीही करा, पण मी तुम्हाला जमीन नाही विकू देणार. सर. बोल. कम ऑन, काही प्रॉब्लेम आहे का? सर, तुम्हाला आमच्या घरची परिस्थिती माहिती आहे. आता लग्नाच्या खर्चाचा ताण येणार. हे सगळं कसं मॅनेज करायचं याचाच विचार करते. हे बघ, मी काही मदत. नो सर, नो. मला माहिती आहे तू एक स्वाभिमानी मुलगी आहेस. कुणाकडून उसनं घेऊन त्याची मदत घेणं तुझ्या तत्वात नाही बसत. आय रिअली प्राऊड ऑफ यू. हे बघ, एक उपाय आहे. कोणता? हे बघ, आपलं हॉस्पिटल एक चॅरिटेबल ट्रस्ट चालवतं. त्यांच्या एम्प्लॉईजसाठी काही स्कीम्स आहेत. त्याच्या अंतर्गत तुला पर्सनल लोन मिळू शकेल. इज इट? येस. तू एक काम कर, आजच रजिस्टरना जाऊन भेट. मी त्यांच्याशी बोलून घेतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. कम ऑन इच्छा, यू आर अ ब्रेव्ह गर्ल. अगं एवढ्या तेवढ्याने काय टेन्शन घेतेस? एनिवेज,
तुझं हे शिक्षण शेवटी कधी कामी येणार नाही का? अहो अहो हे काय अजून आवरलं नाही तुमचं? आता आणखी काय आवरायचं याच्यात? अहो मी तुमच्यासाठी सदरा इस्त्री करून ठेवलाय, तो घालून घ्या. पाहुणे मंडळी यायची वेळ झालीये. आता ती काय मला बघायला येणार आहेत का? हो, तयारी नको का करायला? ते आले म्हणजे कसं लगेच बोलणी सुरू करता येतील ना. हे बघा, उगाच घाई करू नका. आणि घरातली महत्वाची माणसं अजून यायची आहेत आणि ती आल्याशिवाय बैठक सुरू करता नाही येणार आपल्याला. आता कोण आणखी महत्वाचं यायचंय? असं काय करता? अशा प्रसंगी घरातलं कोणी शहाणं सुरतं माणूस बरोबर असलं बरं असतं जरा. अहो पण आपण आहोत ना एवढे जण. जाऊ द्या, तुम्हाला नाही कळायचं. अहो पण कोण यायचंय? म्हटलं येऊ का? अरे वहिनी, या या या. पाहुणे करतात काय? थोडी बहुत जिरायती जमीन आहे आमची. अरे बापरे, शेती? मग कसं काय होणार? आता असं बघा, लग्न रीतीप्रमाणे मुलीच्याच घरी होईल. हा, आता 1000 माणसं असतील आमच्याकडनं. या सगळ्यांच्या जेवणा खाण्याची राहण्याची 2 दिवसांची व्यवस्था तुम्हालाच करायला लागेल. यातल्या रीतीप्रमाणे असतील तेवढ्यासाठी आम्ही पूर्ण करू शकतो. असं मग ऐक तर.